जिला परिषद चुनाव के लिए नामांकन भरने की अंतिम तिथि के दिन भारतीय जनता पार्टी और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट के संयुक्त उम्मीदवार एवं जिला परिषद के पूर्व उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके ने वाढौना गट तालुका उदगीर से आज अपना नामांकन दाखिल किया। नामांकन के बाद रामचंद्र तिरुके ने मीडिया और क्षेत्र के सभी मतदाताओं से अपील की कि वे विकास के मुद्दे पर उन्हें भारी बहुमत से विजयी बनाएं। उन्होंने कहा कि क्षेत्र में सड़क, पानी, शिक्षा, स्वास्थ्य और अन्य बुनियादी सुविधाओं के विकास के लिए वे पूरी ईमानदारी से काम करेंगे। इस मौके पर रामचंद्र तिरुके ने भारतीय जनता पार्टी और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट के सभी पदाधिकारियों, कार्यकर्ताओं, वरिष्ठ नेताओं और पूर्व मंत्रियों का आभार व्यक्त किया। साथ ही उन्होंने उदगीर के विधायक संजय बंसोड़े का भी हृदय से धन्यवाद किया। नामांकन के अंतिम दिन पर्चा दाखिल होने से वाडवणा गट में चुनावी माहौल और तेज हो गया है। अब सभी की नज़रें मतदाताओं के फैसले पर टिकी हुई हैं। संवाददाता मौलाना नौशाद कासमी की रिपोर्ट। देश विदेश और स्थानीय समाचारों के लिए चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब कीजिए। आपण उमेदवारी भरलेली आहे, कुठून उमेदवारी आपण भरली? मी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या युतीच्या वतीनं वाढवणा जिल्हा परिषद गट हा नागरिकाचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी आरक्षित असल्यामुळे युतीच्या मान्यवर नेत्यांनी आदेश दिला। सन्माननीय सर्व मतदार बंधू भगिनींचा त्या ठिकाणी जाऊन कौल घेतला। सर्वांनी उमेदवारी भरण्याबाबत मला सूचित केल्यानुसार या ठिकाणी मी फॉर्म भरलेला आहे। निश्चितच मागच्या 2-3 निवडणुका मी जिल्हा परिषदेच्या लढलेल्या आहेत। त्यातल्या एक वेळा पराभूत झालो, 2 वेळा विक्रमी मताने त्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य नागरिकांनी मला विजयी केलेला आहे। मी निवडून आलो असं कधी म्हटलं नाही, तर लोक निवडून देतात आणि लोकांच्या विश्वासावर, कामाच्या विश्वासावर लोक मला निवडून देतात आणि त्या लोकांची 5 वर्ष सेवा करण्याची संधी मिळते। म्हणून याही वेळेला त्या मतदारसंघात माझं भविष्य आजमावतोय। लोकांच्या सेवेसाठी मला त्या ठिकाणी काम करायचं आहे। म्हणून आपल्या माध्यमातून मी उदगीर तालुक्यातील भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे जे कोणी उमेदवार आहेत, 7 जिल्हा परिषद आणि 14 पंचायत समिती अशा सर्व उमेदवारांना, 21च्या 21 उमेदवारांना उदगीर तालुक्यातील जनता प्रचंड अशा मतांनी या ठिकाणी निवडून देईल असा विश्वास वाटतो। सर्वांना आवाहन या निमित्ताने करतो, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी नागरिकांनी उभं राहून ही नम्र विनंती आहे। धन्यवाद। युती कोणत्या ह्याच्यात सर्कलमध्ये झाली? साधारणपणे सर्वच सर्कलमध्ये युती झाली आहे असं वाटत आहे। 10 जिल्हा परिषद स्वप्न आहे, कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षासाठी आरक्षण निश्चित झाला आहे या बाबतीत आत्ता काही सांगता येणार नाही। तुमचं झालेलं आहे, उमेदवार कोण आहेत तेही आत्ता काही सांगता येणार नाही। मला दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आदेश दिला, त्या आदेशाचं पालन करून मी माझी उमेदवारी या ठिकाणी दाखल केली। अनेक कार्यकर्ते या निवडणुकीमध्ये नाराज झालेले आहेत उमेदवारी न मिळाल्यामुळे, त्यांचा फटका भाजपला बसेल असं वाटतं? बघा, एका पदासाठी, एका उमेदवारीसाठी 50 जण अपेक्षित असतात। त्या प्रत्येकाला वाटतं की आपण निवडणुकीसाठी उभं राहावं आणि हे खरं आहे। त्या इच्छुक असलेल्या प्रत्येकाची एवढी क्षमता आहे, ती योग्यता आहे। पण संधी एखाद्यालाच कोणाला तरी मिळत असते। मला विश्वास आहे की ज्याला कोणाला संधी मिळेल त्याला त्या पक्षाचे इच्छुक असलेले जे कोणी लोक आहेत ते निश्चितच मदत करतील। बंडखोरीची लागण आपल्या तालुक्यात पूर्वीपासून नाही, आताही नाही आणि ती सर्व पक्षात आहे। साहेब, एकनिष्ठ कार्यकर्त्यावर भाजपतले आज आदेश झाल्याची चर्चा, एका नेत्याच्या घरी वेळा सुद्धा झाल्याची आज पत्रकारापर्यंत माहिती आली, काय सांगायचं? असं नाही, तसं तर सर्व कार्यकर्ते हे एकनिष्ठ आहेत। प्रत्येकाला तो अधिकार आहे। उमेदवारी मिळाली पाहिजे म्हणून थोडासा राग, द्वेष व्यक्त करणं आपण समजू शकतो, परंतु ज्या वेळेला त्यांचा पक्षाचा एबी फॉर्म जोडला जाईल त्याच्या दुसऱ्या क्षणाला कार्यकर्ते कामात असतात। राण्याबद्दल काय सांगा? नाही, राडा झालाच नाही, कोणतरी अशा अफवा पेरत असतं आणि त्या सगळ्या धादांत खोट्या असतात। पोलीस गाडी गेली काही तथ्य नाही, अजिबात नाही।
तुम्हाला कोणतरी चुकीची माहिती दिलेली आहे, असं होऊ शकत नाही. लातूरमध्ये जे भाजपची नाराजगी महानगरपालिका भोगावत आहे, तेच नाराजगी उद्धव ठाकरेंमध्ये नाही, लातूरमध्ये युती झाली नाही, कदाचित आम्हाला त्या युतीचा फटका बसला. युती झाली नसून मी तिथे नाराज होते लोक काही लोक नाही, नाराज वगैरे कोणी नव्हते. अपक्ष फॉर्म भरले होते. अपक्ष भरले, पण त्या अपक्षानेही काम केलं. पण सत्ता ही परिवर्तनीय असते. लोकांचा कौल अनेक वेळा बदलत असतो. मागच्या वेळेला 2017ला जेव्हा लातूरच्या महानगरपालिकेची निवडणूक झाली, तेव्हा त्याच्या अगोदर 2012ला झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचं संख्याबळ हे 0वर होतं. मात्र 2017ला 36 भारतीय जनता पार्टीचे सदस्य त्या ठिकाणी महानगरपालिकेत निवडून आले. अर्थातच 0 to hero त्या ठिकाणी करण्याचं काम तिथल्या मतदारांनी केलेलं आहे. म्हणून आता यावेळेला थोडाफार मतदारांचा कौल बदललेला आहे. याचा अर्थ तिथं काही फार नुकसान झाले असं नाही. प्रबळ विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे निवडून आलेले नगरसेवक आहेत ते काम करतील, लोकांसाठी काम करतील, याचा मला विश्वास आहे. सर हे बी फॉर्म द्यायला उशीर का बरं होतं? बंडखोरीची भीती आहे का दोन्ही पक्ष? नाही, तसं नसतं. बंडखोरीची भीती म्हणून नाही, ती एक पद्धतच आहे, रूढ आणि प्रचलित अशी पद्धत आहे. ई फॉर्म सबमिट नाही का